बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम असल्यासारखा होतो बांधवांनो, गुलाम होतो बांधवांनो. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक अपंग निराधार माणूस राहत होता. तो अपंग निराधार असल्याने त्याला त्या गावातील बरेच असे लोक मदत करायचे. आणि विशेष म्हणजे त्या गावातील दोन श्रीमंत माणसांनी असं त्याच्या घरची सांगितलं होतं त्याच्या बायकाला की बाबा या माणसाला मदत करत जा, या माणसाचं खाणं पिण्याकडे लक्ष देत जा, याला खा पिया देत जा, याचं हे सगळं जाणून घेत जा, असं त्याने सांगितलं होतं. कारण ते दोघंही राजकारणी होते, ते वेगवेगळ्या पक्षाचे काम करत होते. असेच दिवसामागून दिवस गेले. मस्त तो गावामध्ये राहू लागला, खाऊ लागला, हे करू लागला, सगळं काही हे करू लागला. असंच मात्र एका राजकारणाची बायको लय हे होती, खडूस असल्यासारखी आणि हे साठी ती खाया पिया त्याला देत जाय, परंतु याला काम नाही सांग. कोणतं दळण आणणं, कोणतं शेतातील याच्यातील काय कामधंदा करणं, इकडं जाय तिकडं, असं कर तसं कर, म्हणजे ती द्यायची परंतु त्याच्याकडून काम करून घ्यायची. नाही ऐकलं तर पुढं पुढं बोलणं, हे करणं, याच्याहून त्याच्याहून त्याला टुमणं देणं, असं करणं, मारणं, हे त्याला करायचे. कारण तिला वाटत असे की याच्या पाठीमागे कोण नाही, हा एकटाच आहे. म्हणून ती याला बोलत असे, काही मत असे, मारत असे कधी. कारण का तर तिला वाटत आहे की आपण याला खाऊ पिऊ घालतो, सगळं करतो, परंतु हे आपलं काम करत नाही. म्हणून ती याला हे करायचे, याची आपण दखल घेतो, आपल्या याचं सगळं हे करतो, सांभाळ करतो, परंतु हे आपलं ऐकत नाही. म्हणून त्याला ती मारायची सुद्धा. असेच दिवसामागून दिवस गेले, सगळं काही झालं. मग या दिवसामागून दिवस गेले, परंतु या माणसाला त्याची चीड आली. कोणाला? या माणसाला त्याची चीड आली. आणि चीड आल्यामुळं त्यानं असं ठरवलं की आपण आता याच्याकडे जायचंच नाही, आपण काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा, काहीतरी करायचं, परंतु आपल्याकडे भांडवल नाही. परंतु यानं असं ठरवलं प्रत्येकाकडून 1 रुपया घ्यायचा, प्रत्येक एक रुपया घ्यायचा. मग असं घेता घेता प्रत्येक 2-2 रुपये घेतले. असं करता करता तो या गावात त्या गावात सगळ्याकडे हिंडला तो त्या जिल्ह्यात. आणि त्या जिल्ह्यात हिंडल्यामुळं त्याच्याकडे असे भरपूर असे पैसे जमा झाले. त्या पैशातून त्यानं जागा घेतली, घर बांधलं, सगळं काही तो. मग त्याचं सर्व काही सुरक्षित चालू झालं. मग ज्या या बाईककडे नव्हतं ते त्यानं सगळं काही कमावलं. धन दौलत पद पैसा याच्याकडे सगळं काही आलं. कारण याच्या या वागण्यामुळं तू प्रत्येकाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकी राहत असते, हे करत असते, म्हणून त्याने त्याच्याकडे सर्व काही आलं. आणि जे या बाईक होतं ते सर्व गेलं. कशामुळं? ते या वागण्यामुळं, बोलण्यामुळे, याच्यामुळं. आणि त्या नवऱ्याला राजकारण सवय असल्यामुळं. राजकारण ही लढली ती निवडणूक याच्यामुळे त्यांचं सर्व काही गेलं. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचं सर्व गेलं. आणि त्याकडे जे यानं 1-1 रुपया 2-2 रुपये सगळं करून गावगाव जाऊन पैसा जमा करून यानं सर्व काही गमावलं. म्हणजे याने सर्व काही कमावलं. म्हणजे याच्याकडे धन दौलत पद पैसा मग याच्याकडे सर्व आलं. म्हणजे इकडे सावली इकडे गेली. मला सांगायचं तत्परी बंधवाने मग एवढंच की प्रत्येक माणसानं कोणालाच कधी काही कमी समजू नये. तर कारण कधी कोणाची बाजी पलटल आणि कोणी कोणाचं चांगलं होईल हे कधीच कोणाला सांगता येत नाही. म्हणून कधीच कोणाला कमी समजू नये आणि कोणाची टिंगल टवळी करू नये, निंदा करू नये. ठिकाणी सांगत म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी कापड असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा काम पडाल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी सांगा. धन्यवाद तुम्ही ऐकल्याबद्दल.